भारतावर हवेतून आलेला हल्ला आणि त्या हल्ल्याला हवेतच रोखणारे भारताची ताकदवान एअर डिफेन्स सिस्टीम. पाकिस्तानने भारतावर मिसाईल आणि ड्रोनने मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण एकाही हल्ल्याला भारतात जमिनीवर लागू दिलं नाही. का हे सगळं शक्य झालं? ते भारताच्या त्या जबरदस्त एअर डिफेन्स सिस्टीमच्या जोरावर. पण हे नेमकं एअर डिफेन्स सिस्टम काय आहे, ती कशी काम करते आणि भारताकडे कोणती अशी शस्त्र आहेत जी हवेतले हल्ले हवेतच उधळून लावतात? तुम्ही जर पाहिलं असेल तर सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ फिरतात जिथे मिसाईलच्या हवेतच फुटताना दिसतात. पण हे नेमकं होतं तरी कसं? भारत हे करतो तरी कशामुळे? यामागे आहे 3 पायऱ्यांची जबरदस्त रणनीती. डिरेक्ट ट्रॅक अँड इंटरसेप्ट. डिटेक्टिंग म्हणजे संकट ओळखणं. शत्रूंचा मिसाईल आकाशातून झोपवतोय आणि पहिलं काम असतं तो संकट ओळखायचं. हे ओळखतात रडार. भारताकडे अत्याधुनिक रडार सिस्टम आहे जी हजारो किलोमीटरवरून येणारा धोका शोधू शकते. पण प्रश्न असा आहे की जर पृथ्वीचं वक्रताच धोका बनवते तर अशा वेळी रडारचा वापर कितपत प्रभावी असतो? इथेच उपग्रह आणि हवाई गस्ती कमी येतात. एकदा का धोका समजला की दुसरं काम असतं त्याचा मागोवा घेणं, म्हणजेच त्याचा पाठलाग करणं. हे ट्रॅकिंग करतं रडार प्लस इन्फ्रारेड सिस्टम प्लस लेझर गाइडेड यंत्रणा. पण शत्रूने एकाच वेळी 10 ते 12 ड्रोन पाठवले तर? भारताकडे एअर डिफेन्स सिस्टम यंत्रणा एकाच वेळी अनेक टार्गेटला शोधून ट्रॅक करू शकते. टार्गेटचा वेग, उंची, दिशा सगळं लक्षात घेतलं जातं. आता सगळ्यात निर्णायक क्षण म्हणजे शत्रूचा हल्ला हवेतच थांबवायचा. हे करतं इंटरसेप्ट मिसाईल. भारताकडे आहेत सुखोई, तेजस, राफेल सारखे लढाऊ विमान, ट्रिपर एअर सिस्टम आणि सर्वात घातक म्हणजे S-400 आकाश बरका 8 सारखे मिसाईल सिस्टम. पण तुम्हाला माहिती आहे का, S-400 ही रशियाकडून आणलेली यंत्रणा एका वेळेला 36 टार्गेट्सचं लक्ष ठेवू शकते आणि ती 600 किलोमीटरपर्यंतचा धोका ओळखून 400 किमीच्या आत असलेला हल्ला नेमका हवेतच संपवतो. लोक म्हणतात इस्रायलचा आर्यन ड्रोन जगातला सर्वोत्तम ड्रोन आहे, पण आर्यन ड्रोनची रेंज आहे 70 किलोमीटर. मग भारताकडे असलेली S-400 यंत्रणा किती पटीने अधिक प्रभावी आहे कल्पना करा. आज पाकिस्तानी ड्रोन असो किंवा मिसाईल्स, काही भारताच्या सीमेवर येऊ शकत नाही. भारताचं डिफेन्स हे केवळ शस्त्रावर नव्हे तर निर्णायक निर्णय आणि तंत्रज्ञानावर उभा आहे. तर मित्रांनो, आज भारत पाकिस्तानला उत्तर देतंय हल्ल्याला हल्ल्याने, नाहीतर अचूकतेनं. तुम्हाला काय वाटतंय भारताच्या या एअर डिफेन्स सिस्टीमबद्दल? खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच माहितीसाठी डिजिटल न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.